नमस्कार प्रेक्षक हो, सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर प्रतिभा माने तुमचे मनापासून स्वागत करते। प्रेक्षक हो, पंच ज्ञानेंद्रिये आपल्या शरीराचा बाह्य वातावरणाशी प्रत्यक्ष संपर्क घडवून आणणारी ही 5 इंद्रिये कान, नाक, डोळे, त्वचा आणि जिव्हा याद्वारे आपल्याला सभोवतालच्या संपूर्ण वातावरणाचे ज्ञान होते आणि या इंद्रियांपैकीच एक अत्यंत महत्त्वाचे इंद्रिय ते म्हणजे कान। साधारणपणे असं बघितलं जातं की कानाचे आजार हे वृद्धावस्थेमध्ये किंवा उतार वयामध्ये होतात असा समज असतो, परंतु जन्म झाल्यापासून उतार वयापर्यंत कानाचे आजार हे कधीही होऊ शकतात आणि फक्त ऐकण्याची शक्ती कमी होत नाही तर त्यामुळे बोलण्याची सुद्धा क्रिया मंदावते आणि त्यामुळे शारीरिक त्याचा परिणाम होतोच तो होतो, सामाजिक सुद्धा त्याचा परिणाम होत असतो आणि म्हणूनच 3 मार्च हा दिवस जागतिक श्रवण दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो। कानाच्या आजाराविषयी माहिती देणे, त्याविषयी जनजागृती करणे, त्याचप्रमाणे त्याची जी चिकित्सा आहे त्याबद्दल लोकांना माहिती करून देणे हे या दिवसाचे उद्दिष्ट आहे आणि म्हणून आज आपण चर्चा करणार आहोत जागतिक श्रवण दिन 3 मार्च या विषयावरती आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत प्रेक्षक। आजचा आपला विषय आहे जागतिक श्रवण दिन 3 मार्च आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत की नायर हॉस्पिटलच्या ऑडिओलॉजिस्ट डॉक्टर दीपा वळामे मॅम। नमस्कार मॅम। नमस्कार। सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते। प्रेक्षक हो, मॅमचा थोडक्यात परिचय करून देते। डॉक्टर दीपा वळामे मॅम, आपण ऑडिओलॉजिस्ट म्हणजे श्रवणतज्ञ आहात। मॅम, आपण नायर हॉस्पिटल मुंबई व टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज येथे असोसिएट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहात। श्रवण दोषाचे निदान व श्रवण पुनर्वसन या क्षेत्रातील एकूण 29 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव मॅमना आहे। कॉक्लिअर इम्प्लांट पुनर्वसन हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे। प्रेक्षक हो, मॅमची ओळख करून झालेली आहे। आजचा आपला विषयही तुम्हाला कळालेला आहे। श्रवण दोष किंवा कानाचे आजार यापैकी जर तुम्हाला काही शंका असतील, प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला डायरेक्ट फोन करून या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता। त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती 022 24980850 24988050। नंबर पुन्हा एकदा सांगते 022 24980850 24988050। फोन केल्यानंतर काही गोष्टींची काळजी जरूर घ्यावी, जसे की तुमचा प्रश्न हा आजच्या विषयाला अनुसरून असावा आणि तुमच्या टीव्ही संचाचा आवाज कमी किंवा बंद असावा। चला तर मग प्रेक्षक सुरू करूया आजच्या कार्यक्रमाला आणि आजचा आपला विषय आहे जागतिक श्रवण दिन। मॅम, आपण बघतो की सध्याच्या काळामध्ये कानाचे आजार जे आहेत ते वाढत चाललेले आहेत। अगदी जन्म झालेल्या बालकापासून ते उतार वयापर्यंत आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कानाचे आजार पाहायला मिळतात, परंतु लोकांमध्ये त्याच्याबद्दल अवेअरनेस नाही आहे की जागरूकता नाही आहे। तर श्रवण दोष म्हणजे काय आणि त्याचे प्रमाण हे कसे असते याबद्दल काय सांगाल मॅम? थोडक्यात सोप्या भाषेत सांगायचं, श्रवण दोष म्हणजे ऐकायला कमी येणं। तर जेव्हा आपण कानाचं आपलं मापन करतो, जसं चष्म्याचा नंबर असतो, आपल्या ऐकण्याचा सुद्धा एक नंबर आपण काढता येतो। तर तुमचा माझा जर का हा नंबर काढला तर तो नंबर 0 ते 25 डेसिबल एवढा येतो, म्हणजे आपण छान ऐकतो। तर जसा जसा हा नंबर वाढत जाईल तशी तशी जी श्रवण दोष आहे त्याची तीव्रता वाढत जाईल। तर काही लोकांमध्ये तर अगदी अतितीव्र श्रवण दोष म्हणजे 100 डेसिबलच्याहून सुद्धा त्यांचा नंबर जास्ती असतो। त्याचप्रमाणे श्रवण दोष वेगवेगळ्या पद्धतीचा असतो, जसं की आपल्या कानाचे 3 भाग आहेत। जसं तुम्ही या स्लाइडवरती बघू शकता, आपले कानाचे जे भाग आहेत 3 भाग, त्याच्यामध्ये बाह्य कर्ण आहे, मध्य कर्ण आहे आणि अंतर्कर्ण आहे। बरोबर। तर जर का बाह्य कर्ण आणि मध्य कर्णात दोष असेल तर आपण कंडक्टिव्ह डेफनेस म्हणतो की जो औषधांनी किंवा शस्त्रक्रियेने कधी बरा होऊ शकतो। वेराज जर का श्रवण दोष हा अंतर्कर्णामधला किंवा जी नस कानामधनं मेंदूपर्यंत जाते तिथे जर का दोष असेल तर त्याला आपण सेन्सरी न्यूरल लॉस म्हणतो, जो परमनंट म्हणजे तो कधी बरा असा होऊ शकत नाही अशा प्रकारचा असतो। प्रमाण त्याचं जर का बघाल तर भारतामध्ये त्याचं प्रमाण सेन्ससच्या ज्या आपल्या फिगर्स आहेत त्यानुसार 63 लाख लोकांना आपल्या इथे श्रवण दोष कुठल्या ना कुठल्या प्रकारचा आहे आणि हे प्रमाण असं आहे की 1000 नवजात बालकांचा जेव्हा जन्म होतो तेव्हा त्यातले 3 ते 4 बालकांना तीव्र किंवा अतितीव्र श्रवण दोष असतो। लहान बालकांत त्याचं प्रमाण 2 ते 3% आहे, तर वृद्धापकाळात 65च्या पुढे जनरली 25% लोकांना श्रवण दोष आढळतो। सो हा प्रमाण सुद्धा भरपूर आहे त्याचं। बरोबर।
ज्यावेळेला कानाचे आजार होतात त्यावेळेला त्याच्या मागे कारणे कशी असतात? श्रवण दोषाची विविध कारणं आहेत. जसं तुम्हीच मगाशी म्हणलात की नवजात अर्भकापासून वृद्धापर्यंत. तर जर का आपण जन्मजात जे श्रवण दोष आहेत लहान बालकांमध्ये, अगदी शिशूंमध्ये, त्याची कारणं अशी आहेत की पोटात असताना बाळाला आईला जर का सकस आहार नाही मिळाला किंवा जन्माच्या वेळेला प्रोलॉंग्ड लेबर असेल, खूप वेळ जर का डिलिव्हरीला लागला किंवा बाळाला जर का प्राणवायू नीट वेळेवर मिळाला नाही किंवा जन्म झाल्या झाल्या खूप अतिप्रमाणात जर का कावीळ झाली बाळाला किंवा इतरही संसर्ग आहेत जे लहानपणात होतात, जसं की मेंदूज्वर आहे किंवा गालगुंड आहेत, मिझल्स आहे, चिकनपॉक्स आहे, या संसर्गांनी सुद्धा कानावरती परिणाम होऊ शकतो. किंवा कधी कधी मुलं कानामध्ये काड्या घालतात, काही खेळ घालतात, कानातनं त्यांच्या पस पाणी येतो, कानाचा जो पडदा आहे त्याला छिद्र होतं, हे सुद्धा प्रकार आहेत. थोडं मोठ्या वयात तुम्ही गेलात ना तर ध्वनी प्रदूषण हे आजकालचं प्रमुख कारण आहे. मोठ्या आवाजात गाणी ऐकणं, मोठ्या आवाजाच्या सभोवताली सतत मोठा आवाज असणं, ह्याने सुद्धा श्रवणदोष होऊ शकतो. काही घातक औषधं आहेत, जशी कॅन्सरची काही औषधं आहेत, टीबीची काही औषधं आहेत, ज्यांना आम्ही ऑटोटॉक्सिक मेडिसिन्स म्हणतो, की ज्यांचा श्रवणदोषावर ज्याच्यामुळे श्रवणदोष होऊ शकतो आणि वार्धक्यामुळे डेफिनेटली श्रवणदोष होऊ शकतो. बरोबर. श्रवण दोषाचे जे परिणाम असतात ते शरीरावर नक्की काय परिणाम होतात? परिणाम तर डेफिनेटली असतात आणि सगळ्यात डिफिकल्ट असं आहे की ते दिसून येत नाहीत पटकन. म्हणजे जसं इतर ज्ञानेंद्रिय जे तुम्ही म्हणालात त्यांचे विकार असतील तर पटकन समजतं, आपण ओळखू शकतो की या माणसाला दिसत नाहीये बाबा, तसं यांचं होत नाही. ह्याची लक्षणं तशी ओळखायला कठीण असतात आणि तरी सुद्धा त्याचे परिणाम खूप असतात. आता जर का जन्मजात ज्या मुलांना कर्णदोष असतो, श्रवणदोष असतो, त्यांचं बघितलं तुम्ही तर त्याला दूरगामी परिणाम आहेत त्याचे. कारण मुलाला जर का नीट ऐकूच आलं नाही तर त्यामुळे त्याची भाषाच डेव्हलप होऊ शकत नाही, तो बोलू शकत नाही, हा त्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. बरेचदा पालक आमच्याकडे ऐकायला येत नाही अशी कंप्लेंट न घेता मूल बोलत नाही असं करून येतं आणि तपासांती आपल्याला आढळतं की त्यांना ऐकायला कमी येतं. त्याचबरोबर भाषा आणि बुद्धीचा विकास किंवा आपली विचार क्षमता ही इतकी जोडलेली आहे की जर का भाषा नसेल तर विचार करता येत नाही, विचार कमी पडले तर भाषा पुढे जात नाही. त्यामुळे ही मुलं शालेय शिक्षणात कमी पडतात, कारण विचार क्षमता कमी पडते त्यांची, त्यामुळे शालेय शिक्षणावर त्यांचा परिणाम होतो. उच्च शिक्षण फार कमी कर्णबधीर मुलं घेतात, अर्थार्जन ते कमी करतात आणि ह्याचा परिणाम म्हणून पूर्ण समाजावरती, फॅमिलीवरती त्यांचा आर्थिक भार पडतो. हे त्याचे दूरगामी परिणाम आहेत. जर का तुम्ही प्रौढांमध्ये बघितलं तर त्यांना आधी ऐकायला येत असतं, हळूहळू कमी होत जातं. त्यामुळे पहिलं तर ते मान्यच करत नाहीत बरेचदा की मला श्रवणदोष आहे. बहुतांशी ते असे म्हणतील की तुम्ही नीट बोलत नाही आहात किंवा ते टीव्हीचा आवाज मोठा करतात जो इतरांना त्रास देतो. कधी कधी त्यांच्या कानात शिट्टीसारखे आवाज यायला लागतात. ही वेगवेगळी लक्षणं आहेत. त्यांचा परिणाम असा होतो की त्यांना लोकांशी कनेक्ट वाटत नाही. बघा, आपण सगळ्यांनी हेलन केलर आपण सगळ्या ओळखतो आणि हेलन केलरचं एक प्रसिद्ध वाक्य आहे की ब्लाइंडनेस कट्स मी ऑफ फ्रॉम थिंग्स बट डेफनेस कट्स मी ऑफ फ्रॉम पीपल. म्हणजे काय की जर का श्रवण दोष असेल आणि मला सभोवतालचे आवाज जे मला माझ्या वातावरणाशी बांधतात ते ऐकू नाही आले ना तर मला कनेक्ट वाटत नाही, ही माणसे एकटी पडतात. शिवाय आत्ताचा लेटेस्ट रिसर्च असा दाखवतो की वृद्धांमध्ये जो स्मृतिभ्रंश आहे, डिमेन्शिया आहे, त्याचा आणि श्रवण दोषाचा सुद्धा सहसंबंध, कोरिलेशन आहे. डायरेक्ट कॉज नाही म्हणणार आपण, पण ज्यांना श्रवण दोष असेल त्यांचं ट्रीटमेंट लवकर केली नाही तर ही जोखीम जी स्मृतिभ्रंशाची आहे, डिमेन्शियाची आहे, ती वाढते. हे त्याचे दूरगामी परिणाम आहेत सगळे. बरोबर. ज्या वेळेला श्रवणदोष होतो किंवा पहिल्यांदा तर स्टार्टिंगला लक्षात येत नाही लहान बालकांमध्ये किंवा जसं तुम्ही म्हणालात तसं जन्मजात बालकांमध्ये, तर साधारणपणे ही लक्षणे कशी असतात आणि ती वयाच्या कशा टप्प्यावरती कशा प्रकारे दिसतात आपल्याला? हे खरंच ओळखणं खूप गरजेचं आहे, कारण ही लक्षणं ओळखली तर आणि तरच आपण लवकर निदान करू शकतो. तर अगदी नवजात शिशु असेल ना तर समजा मूल झोपलंय आणि मोठा आवाज झाला तर मूल दचकतं किंवा आई वडिलांच्या आवाजातली चढ उतार जे असतात त्याने ते वेगळं वेगळं रिॲक्शन देतं. आईचा आवाज ऐकल्यावर मूल हसतं, हे होत नाही. थोडं मोठं झालं बाळ की त्याचे मान जेव्हा धरायला लागतं तेव्हा आवाजाच्या दिशेने ते वळू शकतं. पण बरेचदा असं होतं की बाहेर आवाज होतोय, कोणी हाक मारतंय, मूल वळून बघत नाही.
मुलाची भाषा डेव्हलप होत नाही. जनरली नॉर्मल जे मुलं असतं, टिपिकली डेव्हलपिंग मुलं असतं, ते पहिल्या वर्षी किंवा 6व्या वर्षापर्यंत पहिला शब्द नक्कीच बोलतं. तर दुसऱ्या वर्षापर्यंत त्याचा शब्दकोश 50 ते 100 शब्दांचा होतो. छोटी छोटी वाक्य ते बोलायला लागतं. तर हे जे सगळे वेगवेगळे विकासाचे टप्पे आहेत ते वेळेवर न करणं हे सुद्धा श्रवण दोषाचं लक्षण आहे. काही काही मुलांमध्ये ते बोलतात पण त्यांचं उच्चारण स्पष्ट नसतं. खूप सारे दोष असतात त्यांच्या उच्चारांमध्ये. तेव्हा सुद्धा त्यांना ऐकायला ते आवाज नीट येत नाहीत म्हणून ते नीट बोलत नाहीत का, हा प्रश्न निर्माण होतो. शाळेमध्ये एस्पेशली खूप याचं महत्त्व आहे, कारण बरेचदा मूल ऐकत नाही. याच्यातलं ऐकणं म्हणजे श्रवण दोष न मानता कित्येकदा असं वाटतं की ते मूल म्हणजे आपल्याला कोऑपरेट करत नाहीये, तसं ऐकत नाही आहे आणि त्याला हट्टी मुलगा किंवा अभ्यासात लक्ष न देणारा मुलगा असं एक लेबल लावलं जातं. तर त्याच्यामध्ये सुद्धा कधी कधी श्रवण दोषाची ही सुद्धा काही लक्षणं असू शकतात. कानातनं पस येणं, पाणी येणं, कान खाजणं, कान वाजणं, कानात वेगवेगळे आवाज ज्याला टिनिटस म्हणतात ते होणं, किंवा प्रौढांमध्ये टिपिकली मी म्हटलं तसं मोठा टीव्ही लावतात किंवा सारखं काय काय असं विचारत राहतात. आपण एक इन्स्ट्रक्शन देतो पण ते भलतंच काहीतरी करतात. हे वेगवेगळे दोष आहेत की लक्षणं आहेत की ज्याच्यामुळे आपण सतर्क राहायला हवं. असं म्हणायला नको की टिपिकली फॅमिलीजमध्ये तुझा काका पण लेटच बोलला किंवा तुझा हा भाऊ पण लेटच बोलला तर काही हरकत नाही, अजून 1 वर्ष आपण बघूया, असं न करता ही लक्षणं त्वरित ओळखणं हे फार गरजेचं आहे. बरोबर. प्रेक्षक हो, ही चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय शलाका गाडगीळ कल्याणवरून. हॅलो. हॅलो, हां, मी शलाका गाडगीळ कल्याण. नमस्कार मॅम. हां, बोला. मला असा प्रश्न विचारायचा आहे की ऐकायला कमी येणं हे अनुवंशिक आहे का? आणि आपल्याला ऐकायला कमी येतं हे लक्षात आल्यानंतर लगेचच जर का उपाय केले तर तो दोष निघून जाऊ शकतो का? ओके, धन्यवाद शलाकाताई, तुमचा प्रश्न कळलेला आहे. ओके. सो श्रवण दोषाचे वेगवेगळी कारणं आणि वेगवेगळे प्रकार जे मी मगाशी सांगितलं त्याच्यामध्ये जनुकीय किंवा जेनेटिक हिअरिंग लॉस हा एक प्रकार आहे. सगळे श्रवण दोष हे जेनेटिक किंवा अनुवांशिक नसतात आणि जेनेटिक मधले सुद्धा सगळे अनुवंशिक नसतात. ओके, पण एक प्रमाण आहे. म्हणजे साधारणतः तुम्ही बघितलं तर आपण एक 20 ते 30% प्रमाण हे जेनेटिक दोषांचं पकडलं जातं आणि त्याच्यातले काही अनुवंशिक असतात, म्हणजे फॅमिलीजमध्ये जातात. ओके, ते जर का लक्षात आलं, दुसरा तुमचा प्रश्न होता की लक्षात आलं तर लगेच त्याच्यावर उपचार केले तर बरं होतं का? हे मी मागे म्हटल्याप्रमाणे कुठल्या प्रकारचा श्रवण दोष आहे त्याच्यावर ते अवलंबून आहे. जर का श्रवण दोषाचा प्रकार हा मिडल इयर किंवा मध्यकर्णाशी रिलेटेड असेल तर त्याच्यावरती उपचार किंवा शस्त्रक्रिया होऊ शकते. बहुतांशी जे अनुवंशिक असतात ते बहुतांशी सेन्सरी न्यूरल असतात जे परमनंट असतात. त्यामुळे उपचारांनी ते बरे म्हणजे माणसाला परत नॉर्मल ऐकायला येईल का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. पण ऐकायला व्यवस्थित येण्यासाठी किंवा उपचार काय आहेत मग, तर आपण पुढे बोलणारच आहोत याविषयी की श्रवण यंत्र लावता येऊ शकतं किंवा कॉक्लिअर इम्प्लांटची सर्जरी करता येऊ शकते. आणि हे उपचार असे आहेत की जोपर्यंत ते डिव्हाइस कानात आहे, जोपर्यंत श्रवण यंत्र लावलंय तोपर्यंत मला ऐकू येते, त्या व्यक्तीला ऐकू येतंय. पण त्याला बरं म्हणायचं का किंवा त्याचं हिअरिंग नॉर्मल म्हणायचं का, तर नाही. कारण जेव्हा मी श्रवण यंत्र लावत नाही त्यावेळेला मला ऐकू येत नाही. पण त्वरित उपचार तरीही का करायचे, कारण हे केले नाहीत तर पुढचं जे आहे म्हणजे हे मूल लहान असेल तर त्याची भाषा डेव्हलप होणार नाही, शालेय शिक्षणाला त्याला परिणाम होईल. जर का हे प्रौढ व्यक्ती असेल तर त्याच्या नोकरीमध्ये त्याला प्रॉब्लेम येईल, त्याला अर्थार्जनामध्ये प्रॉब्लेम येईल. त्यामुळे त्याच्यावरती कुठल्या प्रकारचा दोष आहे ह्याच्यानुसार ते नॉर्मल होऊ शकतं की नाही ठरेल. पण इन एनी केस त्वरित उपचार करणं गरजेचं आहे. बरोबर. मग ज्यावेळेला मॅम हा जो आजार आहे कानांचा, हा ज्यावेळेला डिटेक्ट होतो त्यावेळेला त्याच्यासाठी निदान काय केल्या जातात किंवा चाचण्या कशा प्रकारे केल्या जातात? ओके, सो वेगवेगळ्या वयोगटासाठी वेगवेगळ्या चाचण्या आहेत. आपली सगळ्यात जी बेसिक चाचणी आहे ज्याला आम्ही प्युअर टोन ऑडिओमेट्री म्हणतो, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपन संख्या ज्या असतात ना आपल्या, त्याच्यात आपण आपलं किती ऐकायला येऊ शकतं हे आपण टेस्ट करू शकतो. ओके, तर ही जी तपासणी आहे त्याच्याकरता जो पेशंट आहे, जो रुग्ण आहे त्याचा सहभाग गरजेचा आहे. त्यामुळे वयाच्या 3 वर्षानंतर प्रौढांपर्यंत किंवा वार्धक्य म्हाताऱ्या माणसांपर्यंत आपल्याला प्युअर टोन ऑडिओमेट्री हा तपासणी आपल्याला करता येते, ज्याच्याद्वारे आपल्याला श्रवण दोषाची तीव्रता किती, त्याचा प्रकार कोणता हे कळू शकतं. जर का लहान मुलं असेल किंवा अशी काही मुलं आहेत की ज्यांची समजशक्ती थोडी कमी आहे, त्यांना इतरही प्रॉब्लेम आहेत जे ही
टेस्टिंग करू शकत नाही, ही चाचणी करू शकत नाहीत. तर आता तंत्रज्ञानाने इतकी प्रगती केली आहे की त्यांच्या सहभागाविना त्यांना झोपवून सुद्धा आपल्याला टेस्टिंग करता येतं, ज्याला आम्ही ऑडिटरी ब्रेनस्टेम रिस्पॉन्स टेस्टिंग म्हणतो किंवा OAE टेस्टिंग म्हणतो. अशी बरीच आपल्याकडे यंत्रसामग्री आहे, आपल्याकडे बरेच ॲव्हेन्यूज आहेत ज्यांनी लहान अगदी शिशूचं सुद्धा आपल्याला टेस्टिंग करता येऊ शकतं, अगदी नवजात बालकाचं टेस्टिंग करता येतं. इनफॅक्ट तुम्ही बघितलं तर प्रगत देशांमध्ये आता हे जे तुम्हाला स्लाइड दिसतंय हे नवजात शिशूचं टेस्टिंग चालू आहे. एका दिवसाच्या बाळाचं हे टेस्टिंग जे आम्ही नायरमध्ये करतो ते चालू आहे. प्रगत राष्ट्रांमध्ये युनिव्हर्सल हिअरिंग स्क्रीनिंग प्रोग्राम केले जातात, ज्याच्यामध्ये प्रत्येक बाळ जे जन्माला येतं त्याला हॉस्पिटलमधनं सुट्टी मिळायच्या अगोदर त्याचं टेस्टिंग केलंच जातं. ही शीघ्र तपासणी असते, त्याच्यात तीव्रता टाईप वगैरे कळत नाही, पण श्रवणदोष आहे की नाही, त्याला रिस्क आहे की नाही हे कळू शकतं. आता असं आपल्या देशात पूर्णतः सगळीकडे हा युनिव्हर्सल प्रोग्राम अजून तरी राबवला जात नाही, ते स्वप्नरंजन आहे. म्हणजे आमच्या भाषेत म्हणतात की जे आपलं कमिशन आहे ऑल इंडिया वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि JCIH त्यांचं जे आहे ते म्हणतात 136 रूल. म्हणजे काय तर पहिल्या महिन्यात तुम्ही शोधून काढा की बालकाला त्रास आहे का ऐकण्याचा, 3ऱ्या महिन्यापर्यंत निदान करा, डायग्नोसिस करा आणि 6व्या महिन्यापर्यंत तुम्ही श्रवणयंत्र लावून पुनर्वसनाची सुरुवात करा. हे आज आपल्याकडे स्वप्नवत आहे, पण छोट्या छोट्या पॉकेट्समध्ये काही ठिकाणी आम्ही आजही हे स्क्रीनिंग करतो. ओके. आणि इतरही बऱ्याच चाचण्या आहेत की ज्यांनी आपण लवकरात लवकर श्रवणदोष ओळखू शकतो. कारण आपण जरी म्हणत असलो की आपण कानाने ऐकतो, ते पूर्ण खरं नाही. वी हिअर विथ अवर ब्रेन. पूर्ण जी श्रवण संस्था आहे आपली ती काम करते बालकाला ऐकण्यासाठी, आवाजातले फरक ओळखण्यासाठी आणि बोलण्यासाठी. तर जो मेंदूचा भाग आहे ना ऐकण्याचा, त्याची जी क्षमता आहे, जी न्यूरोप्लास्टिसिटी आहे, ती फक्त पहिले 3 वर्ष बेस्ट असते. त्यामुळे त्या वयात 3 वर्षाच्या आत जर का आपण उपचार सुरू केले तर हे मूल इतर मुलांप्रमाणे तितकंच चांगलं करू शकतं. पण लेट झाला, 3 वर्षांच्या पुढे झालं, एस्पेशली 6 वर्षांच्या नंतर मेंदूचा जो भाग ऐकण्याचं काम करतो तो टेक ओव्हर केला जातो, इतर ज्ञानेंद्रिय त्याच्यावर कब्जा मिळवतात. आणि मग तुम्ही कितीही प्रयत्न करा, हे श्रवण यंत्र लावा, काही करा, उपचार करा, ते मूल तितकंसं बोलू शकत नाही. त्यामुळे देर आर मेनी ॲव्हेन्यूज, लवकरात लवकर आपल्याला निदान करता येऊ शकतं. बरोबर. मग मॅम, जर श्रवण दोष असतील किंवा कानाचे आजार असतील, ऐकण्याचा जर आजार असेल तर अशा वेळेला नक्की काय करायला पाहिजे? त्याचा चिकित्सेचा जो क्रम असतो तो कसा आहे? चिकित्सेचा क्रम मी म्हटलं तसं पहिलं स्क्रीनिंग, त्याच्यानंतर टेस्टिंग आणि इमिजिएटली उपचार. आता या उपचारांबद्दल जर का सांगायचं झालं ना तर उपचारांचे प्रकार वेगवेगळे आहेत. जर का बाह्यकरणामध्ये किंवा मध्यकरणामध्ये जर का ऐकायला ती कारणं असतील ऐकण्याची, तर मी म्हटल्याप्रमाणे डेफिनेटली वैद्यकीयच सल्ला घ्यायला पाहिजे. कान नाक घसा तज्ज्ञ जे आहेत तेच याच्यावरती उपचार करणार आहेत. कारण ते काय करणार आहेत, त्याच्यामध्ये शस्त्रक्रिया असेल, काही असेल, औषध उपचार असेल, ते करून ते बरे होऊ शकतात आजार. परंतु जर का सेन्सरी न्यूरल दोष असेल, म्हणजे कानाच्या आतल्या भागात आणि अतितीव्र दोष असेल, तर मात्र आपल्याला वैद्यकीय उपचार होत नाहीत, त्याच्या पलीकडे पुनर्वसनाकडे जावं लागतं. ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे श्रवणयंत्र, ज्याचा आत्ता काही वेळापूर्वी आपण स्लाइड बघितली आहे श्रवणयंत्राची. हे श्रवणयंत्र आणि श्रवणयंत्र काय काम करतं तर सगळे सभोवतालचे जे आवाज आहेत ते मोठं करतं, लाऊडस्पीकर प्रमाणे ते काम करतं आणि ते कानाच्या मागे जसं दाखवलंय तसं लावलं जातं आणि पूर्ण वेळ हे लावायला हवं. म्हणजे बालकांनी किंवा प्रौढांनी ते अगदी आम्ही सांगतो सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत, फक्त अंघोळ करताना नाही आणि झोपताना नाही, असं हे लावायला हवं. काही दोष मात्र इतके तीव्र असतात की श्रवण यंत्राने सुद्धा काम होत नाही. कारण कॉक्लिया जो कानाचा आतला भाग आहे तो एवढा डॅमेज झालेला आहे की तुम्ही त्याला किती पुश दिलात, कितीही त्याचं संवर्धन केलं तरी काहीच होत नाही. अशा वेळेला आपल्याला कॉक्लिअर इम्प्लांटकडे जावं लागतं. तर कॉक्लिअर इम्प्लांट हे असा एक टेक्निक आहे की ज्याच्यामध्ये शस्त्रक्रिया करून कॉक्लिअर इम्प्लांटचा जो एक भाग आहे तो ऑपरेशन करून कानाच्या आत घातला जातो. ही शस्त्रक्रिया कान नाक घसा तज्ज्ञ करतात आणि एक भाग बाह्य श्रवण यंत्राप्रमाणे बाहेर बसवला जातो, जे आम्ही ऑडिओलॉजिस्ट करतो. आणि जे कानाचा भाग अतिशय खराब झालेला आहे त्याला बायपास करून आपण डायरेक्ट जे ऐकण्याचे नस आहे त्याला चेतना देत असतो.
त्यामुळे कॉक्लिअर इम्प्लांटमुळे एक नवीन दालन कर्णबधीर मुलांसाठी आज उपलब्ध झालेलं आहे. कित्येक मुलं जी आवाजापासून वंचित होती ती या शस्त्रक्रियेमुळे आज त्यांना आवाजाचं गिफ्ट, आम्ही त्याला गिफ्ट ऑफ हिअरिंग म्हणतो, ते त्यांना आज मिळालेलं आहे. एकच आहे याच्यामध्ये की हे सुद्धा त्वरित आणि लवकरात लवकर करायला हवं. आज आपल्याकडे 9 महिन्यापासून FDA अप्रुव्हल आहे की श्रवण ही सर्जरी होऊ शकते लहान बालकांमध्ये, ते प्रौढांमध्ये सुद्धा. कारण काही जणांना नंतर म्हणजे 40 नंतर वगैरे डेफनेस येतो, कर्णबधिरता येतं, तर तेव्हा सुद्धा कॉक्लिअर इम्प्लांटची शस्त्रक्रिया केली जाते. पण त्याच्यानंतर तुम्ही श्रवण यंत्र लावा किंवा शस्त्रक्रिया करा, त्याच्यानंतर थेरपी घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जवळजवळ बालक असतील ना तर 3 ते 4 वर्ष आमची थेरपी चालते ह्याच्यासाठी. कारण जसा चष्मा लावला की ऐकू येत नाही, जसं चष्मा लावला की लगेच दिसतं, तसं श्रवण यंत्र किंवा कॉक्लिअर इम्प्लांट नुसतं कानावर चढवलं की ऐकू येत नाही. ऐकायला आपल्याला शिकायला लागतं आणि बोलायला शिकायला लागतं. बरोबर. खूप छान. मॅम, ही जी कॉक्लिअर इम्प्लांटची जी ट्रीटमेंट आहे ती साधारण कोणत्या कोणत्या हॉस्पिटलमध्ये असते? आजकाल बऱ्याच याच्यामध्ये हिंदुजा हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल, KEM हॉस्पिटल, सैफी हॉस्पिटल, बऱ्याच ठिकाणी बऱ्याच प्रायव्हेट सेंटर्समध्ये सुद्धा याचं होतं. शिवाय आपल्या सरकारची ॲडिप स्कीम आहे ज्याच्यामध्ये मुलांना ह्याचं बेनिफिट म्हणजे फिनान्शियल, कारण कॉस्टली आहे हे, श्रवण यंत्रापेक्षा कॉक्लिअर इम्प्लांट खूप जास्ती कॉस्टली आहे. पण आपले खूप डोनर्स असतात, CM फंड आहे, PM फंड आहे, इथून आपल्याला मदत मिळू शकते. त्यामुळे आज खूप ॲव्हेन्यूज आहेत. फक्त एकच आहे, मी म्हटल्याप्रमाणे की शस्त्रक्रियेची एक भीती असते ना की इतक्या लहान मुलाला मी शस्त्रक्रिया करू का. तर आमचे कान नाक घसा तज्ञ तर नेहमी सांगतात की ही शस्त्रक्रिया इतकी जोखमीची नाही आणि ऑफकोर्स त्याच्या आधी पूर्ण काळजी घेतली जाते, सगळ्या तपासण्या केल्या जातात आणि त्याच्यानंतर आयुष्यभर मात्र हे मशीन वापरायला लागतं. त्याचं प्रोग्रामिंग किंवा मॅपिंग आपल्याला आयुष्यभर करावं लागतं आणि जे ऐकण्याची थेरपी आहे बालकांमध्ये ती 2 ते 3 वर्ष करावी लागते. पण ते केल्यानंतर जेव्हा मूल बोलतं, हे मूल जे वळूनही बघत नव्हतं, कुठलेही आवाज ऐकत नव्हतं, ते जेव्हा तुमच्या आमच्यासारखं बोलू लागतं, पहिले शब्द बोलतं, आई म्हणतं, त्यावेळेचा जो आनंद आहे ना तो इट इज वर्थ ऑल दिस. बरोबर. खूप छान. प्रेक्षक हो, मॅमनी कॉक्लिअर इम्प्लांट या शस्त्रक्रियेबद्दल खूप छान वर्णन केलेलं आहे. साधारणपणे जन्म झाल्यानंतर ज्यावेळेला बाळ रिस्पॉन्स देत नाही किंवा प्रतिसाद देत नाही त्यावेळेला मातेने सतर्क राहून या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे आणि जेवढ्या लवकरात लवकर तुम्ही हे निदान कराल तेवढ्या लवकरात लवकर तुमच्या बाळाची ट्रीटमेंट होईल आणि त्यामुळे बोलणं किंवा ऐकणं ही जी नॅचरल प्रक्रिया आहे ही त्याच्यासाठी सुसह्य होऊन जाईल. मॅम, जाता जाता आपण काय सल्ला द्याल प्रेक्षकांना? जाता जाता मी नक्की सांगेन की श्रवण दोषाची काही कारणं ही आपण रोखू शकतो, टाळू शकतो आणि ती जरूर टाळावीत. जसं अगदी आईच्या काळजी घेण्यापासून, गर्भावस्थेत आईला सकस आहार देणं, जन्म हा रुग्णालयात करणं जेणेकरून काही प्रॉब्लेम आला तर लगेच तिकडे त्यांना उपचार मिळतील, हे एक गोष्ट आहे. नात्यांमध्ये लग्न टाळणं, कारण कॉन्सॅग्युनिटी हा एक प्रमुख कारण ह्याचं असू शकतं. ओके. त्याच्यानंतर छोटी छोटी कारणं जसं की कानात पिना न घालणं किंवा कानातनं जर का कधीही बाळाच्या कान खाजवत असेल, बाळ दुखतंय म्हणत असेल, कानातनं पाणी आपल्या सुद्धा कधी कोणाच्या येत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष न करणं, लगेच कान नाक घसा तज्ञांचा सल्ला घेणं किंवा मूल बोलत नसेल तर कधीही हे न ऐकणं की अरे आपल्या फॅमिलीमध्ये ह्यांचं पण असंच आहे त्याचं पण असंच आहे न करता इमिजिएटली श्रवण तज्ञांचा सल्ला घेणं. त्याचप्रमाणे आता ध्वनी प्रदूषण इतकं वाढलेलं आहे की तो एक मेजर प्रॉब्लेम आहे. तर आपण बघा हे नाही म्हणू शकत की मी टाळू शकत नाही ते, किंवा हल्ली मुलांना कानात मशीन हे आपलं हेडफोन्स लावायचं, मोठ्या मोठ्याने गाणं ऐकण्याचे आपण पूर्ण नाकारू शकत नाही ते. पण त्यावेळेला श्रवण तज्ञांना 60-60 रूल सांगतात. म्हणजे काय की जो काय तुमचा व्हॉल्यूम असेल की नाही तुमच्या डिव्हाइसचा तो 60% वर ठेवू नका आणि 60 मिनिटाच्याहून जास्त ते ऐकू नका. एवढं जरी आपण केलं तरी मला वाटतं आपण या आजारांवरती कंट्रोल ठेवू शकतो, त्या थोड्याफार प्रमाणात तरी. बरोबर. आणि बाकी जे टाळता येऊ शकत नाही त्याच्यामध्ये लवकरात लवकर निदान आणि त्वरित उपचार हेच आपण करू शकतो. खूप छान. प्रेक्षक हो, मॅमने आपल्याला कानाच्या आजारांविषयी, स्पेसिफिकली डिफनेस म्हणजे बहिरेपणा याविषयी खूप छान पद्धतीने माहिती दिलेली आहे. मॅम, आपण आज इथे आलात त्याबद्दल मी प्रेक्षकांच्या वतीने आणि सह्याद्री वाहिनीच्या वतीने तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. थँक्यू.